हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज फायनली मी निघणार आहे माझ्या घरी जायला. आणि मम्मीचा स्वयंपाक वगैरे चालू होता. तुम्हाला तर माहीतच आहे, मी रंगपंचमीला आले होते. मम्मीचा स्वयंपाक चालू होता कारण मला मम्मी टिफिन तिकडूनच देत असते. तिला माहीत आहे खूप जाम होते, त्यामुळं घरी जाऊन काय करणार नाही. म्हणून मी टिफिन वगैरे मम्मी करत होती तोपर्यंत मी फ्रेश झाले. मम्मीने मला गरम गरम थालीपीठ दिले, गरम गरम खाल्ली आणि खिचडी आणि पापड पण दिला. मम्मीला माहीत आहे हिला मळमळ होती, पण त्यामुळे तिने हलकंसं केलं होतं माझ्यासाठी खायला. आणि शेंगदाण्याची चटणी पोळ्या पण केल्या होत्या ते सोबत न्यायला. चला मित्रांनो, फायनली स्टँडवर आले. स्टँडवर तर काय एवढी गर्दी नव्हती आणि मला 7 वाजता बस लागली मित्रांनो. आणि यांनी मला हे बघा हेडफोन आणून दिले, कारण की मला मळमळ झाली की मी यांच्या मांडीवर डोकं टाकून झोपते आणि पूर्ण श्रामपूर येईपर्यंत तर मी काही उठतच नाही. त्यामुळे त्यांनी कसं केलं बघा, मला लगेच हेडफोन आणून दिले. कोपरगावला यायचं कारण असं होतं की रंगपंचमी पण होती आणि म्हटलं चला, आणि त्यांना सुट्टी पण होती. म्हटलं सुट्टी आहेच एक दिवस, तर आपण जाऊन येऊ. आम्ही आलो कोपरगावला मित्रांनो. काय 1 तासाचा रस्ता असल्यामुळं आणि यांना पण खूप करमतं इकडं, आवडतं, त्यामुळं आम्ही आलो होतो. लहानपणी कसं होतं मित्रांनो, रंगपंचमी खूप खेळायचो. पण आता आम्ही तिघी बहिणी, दोघींचे तर लग्न झाले, त्यामुळं काजल काय एवढं खेळत नाही. म्हणलं चला त्याच्याबरोबर रंग पण खेळून होऊ. आणि तिचं कारण की नेक्स्ट डेला तिचा पेपर होता, तिचा मूड पण फ्रेश राहील म्हटलं, त्यामुळं आम्ही गेलो. आणि चला, मी आता गाणे ऐकत ऐकत जाते, भेटते तुम्हाला डायरेक्ट. फायनली मी श्रीरामपूरला पोहोचले मित्रांनो आणि सईदबाबा चौकातच उतरले. तिथून जवळ पडतं आम्हाला घर. आणि आज पायीच गेलो कारण की मला प्यायचा होता उसाचा रस. म्हटलं ऑटोने गेलं तर ऑटो परत थांबावं लागेल, त्यामुळं आम्ही यांना म्हटलं आपण जाऊ पायी. आणि त्यामुळे यांनी मला उसाचा रस पाजला, कारण की पोटात कसं तरी होत होतं. म्हटलं चला उसाचा रस पिऊ. यांनी तर काही पिला नाही, पण माझ्यासाठी मागवलं. म्हटलं चला उसाचा रस पिला मित्रांनो, तुम्ही पण पीत जा, उन्हाळ्याचा खूप छान असतो. घरी जातात मग एक भाजी पार्सल घेतली. मम्मी पोळ्या आणि चटणी दिली होती. म्हटलं चला भाजी काहीतरी पार्सल घेऊ. मग आम्ही भाजी पार्सल घेतली आणि फायनली घरी पोहोचलो मित्रांनो. आणि मला त्रास होता, त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेच झोपलो. मिनी ब्लॉग आजचा कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. तोपर्यंत बाय. नेक्स्ट व्हिडिओ